कोरोना काळामध्ये मास्क घालून वाटतं या संस्थेचं उद्घाटन आपण केलेलं आणि विशेषतः आनंद आहे की 5 वर्षामध्ये स्वतःची मालकीची इमारत घेणं आणि 25 कोटीपर्यंत उलाढालीचा टप्पा नेणं हे अतिशय जोखमीचं, अतिशय विश्वासाचं आणि भरवशाचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही सहकारी संस्थेची जर वाढ व्हायची असेल तर सभासदांचा, हितचिंतकांचा, ठेवीदारांचा विश्वास ही याची गुरुकिल्ली आहे. आणि मग कुठल्याही सहकारी संस्था या पारदर्शीपणानं चालवणं, सहकारी संस्थेमध्ये आपण विश्वस्त आहोत, आपण मालक नाही, ही भावना संचालक मंडळाने ठेवली आणि पारदर्शीने कारभार केला तर कुठलीही सहकारी संस्था ही वटवृक्ष एवढी मोठी होऊ शकते. म्हणून या संचालक मंडळाने एक आदर्श या शहरात तयार केलेला आहे. आता मी सहज चौकशी केली, त्यांचं नावच आहे हाऊसिंग फायनान्स, म्हणजे घरासाठी कर्ज देत आहेत. आणि विशेषतः यांचा मोठा व्यवसाय हा सोने चालनाचा आहे. आणि आज मी बघितलं, आज फार मोठं स्ट्रॉंग रूम त्यांनी केलेली आहे. यापूर्वी त्यांचं स्ट्रॉंग रूम नसल्यामुळं काही भाडं जात होतं दुसऱ्या बँकेच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यामध्ये. आता ही स्वतःचीच इमारत झाली, त्याचं भाडं वाचलं, स्वतःची स्ट्रॉंग रूम वाचली, त्याचंही भाडं वाचलं. आणि या सोने चांदीच्या व्यवसायामध्ये फार मोठी आपल्याला शाश्वती असते, कारण माल आपल्या हातामध्ये असतो. आता एकच वेर्णेकर म्हणून भाषण करत होते, ते सराफ आहेत, ही चांगली गोष्ट आहे. धोका सराफांचाच असतो या संस्थेला. तर आमच्या बँकेमध्ये सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी मी फार पुढाकार घेतला आणि अनेक ठिकाणी पेंटिक्सच आढळले. तर मला वाटतं आपल्या संचालक मंडळाचं सराफ असल्यामुळं वाटते चोख मला सोनं पाठवून देतील आणि कस न कस करून ते किती शुद्ध आहे याच्याप्रमाणे हा फायनान्स होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आता प्रशांत दुसरा कार्यक्रम करायचा, तो 100 कोटीच्या ठेवीचा टप्पा गाठला. सारख्या कार्यक्रम कधी करायचे आणि म्हणून ठेवीदारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं, तर मी बघितलं ठेवीवरचे व्याज चांगले आहेत. महिलांना, माजी सैनिकांना, ज्येष्ठ नागरिकांना 50 पैशाची मला वाटते व्याजामध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे या सगळ्यांच्या गुंतवणुकीमध्ये विश्वासार्हता आहे, चांगला दर आहे. आणि म्हणून आपण जे संचालक चांगले असतात, जे संचालक प्रामाणिक असतात, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून या बँका आणि पतसंस्था चालत असतात. मला वाटतंय अशा या सगळ्यांच्या मुळे लवकरात लवकर 100 कोटीचा टप्पा ही संस्था गाठेल आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संस्थेला शुभेच्छा देतो. या संस्थेची भरभराट अशीच होत राहो, याही पेक्षा चांगली यशस्वी टप्पे ती गाठत राहो अशी कारभार मी प्रार्थना करतो. आणि आज महास्वामीजी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. ते सर्वजण ते आपल्यासमोर आशीर्वाद देतील आणि आशीर्वाद वाचनातून आपली समृद्धी होईल असा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र.